ज्यांना आयुष्यभर तुमच्यासाठी कापड कष्ट केलंय त्यांच्यासाठी नालायकांना एक तास नाही त्यांना त्यांच्यासोबत दवाखान्यात देण्यासाठी तुमची काय तुमच्या जिंदगीत थो. अरे ज्या आई वडिलांनी तुम्ही लहान लहान असताना अंगा खेळाव खेळावलं, तुम्हाला इकडे तिकडे घेऊन गेले, आज त्यांना तुम्हाला दवाखान्यात आणण्यासाठी थोडा सुद्धा वेळ नाही. अरे सुधरा नालायकांनो, आयुष्यात तुम्हाला देव कधीच तुमच्या जिंदगीत माफ करू शकत नाही. मित्रांनो, मी आज आलो होतो नाही का एका हॉस्पिटलला. भावांनो, इथं बरीच वयस्कर जे असतात ना, आजी आजोबा, ते बऱ्यापैकी 90% तर ती माणसं इथं आली होती. आल्यानंतर एक गोष्ट तर नक्की समजली भावांनो, की त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा वगैरे म्हणजे बऱ्यापैकी बऱ्याच जणांसोबत कुणीच नव्हतं. ज्यांना भावांना आयुष्यभर ज्या मुलासाठी जेवढं हे केलं, तेच मुलगा त्यांना सांभाळू शकत नाही. आज ते दवाखान्यात सुद्धा अक्षरशः ती बसणं वगैरे गाडीला हात करून आले आहेत बरीच जण. मित्रांनो, थोडी तर लाज वाटू द्या की त्यांच्यासोबत येण्याची. जर तुम्हाला लाज वाटत असेल ना, तर तुमच्या जिंदगी येऊ. अरे नालायकांनो, ते वयस्कर आजी आजोबा भावांनो, आयुष्यपद इतकं वाईट वाटलं ना. त्यांचं वय सुद्धा नाही, आयुष्यपद 60-70 वयाची आजी आजोबा आहेत, ते अक्षरशः बसणं वगैरे आले तर त्यांना त्यांचे मुलं नाही आणू शकत. अरे असलं कसलं काम करता तुम्ही? वडिलांसाठी जर तुमच्याकडे वेळ नसेल ना, तर तुम्हाला तुमच्या आयुष्यालाच अर्थ नाही. भावांनो, बरीच इथं आजी आजोबा आले होते नाही का, एकटे आले होते, बऱ्याच जणांसोबत कुणीच नव्हतं. त्यांना विचारलं तर ते म्हणजे आम्ही एकटं चालू, तुमचा मुलगा गेलाय कामाला, कुठं गावाला आहे नाही का असे. तर खूप वाईट वाटलं भावांनो. कधीच असं करू नका, नाहीतर देव तुम्हाला नरकात पण जागा देणार नाही.